नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आरव्हीडी अकॅडमी या आपल्या आवडत्या युट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे। बघा, आजच्या व्हिडिओमध्ये आपण DMER भरती सन 2025 बघा महत्त्वपूर्ण या ठिकाणी TCS GK चे प्रश्न घेतलेले आहेत। विद्यार्थी मित्रांनो, बघा हे सर्व प्रश्न सर्व पदासाठी या ठिकाणी खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत, त्यामुळे हा व्हिडिओ सर्वांनी प्रामाणिकपणे शेवटपर्यंत पाहायचा आहे। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करायचा आहे आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राइब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील। तर आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया। बघा, या ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिला पहा, सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाच्या बघा निवृत्तीचे वय खालीलपैकी किती वर्ष असते? बघा, महत्त्वपूर्ण प्रश्न विद्यार्थी मित्रांनो, सर्वांनी योग्य उत्तर द्यायचा प्रयत्न करायचा आहे। सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाचे बघा निवृत्तीचे वय खालीलपैकी किती वर्ष असते? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील विद्यार्थी मित्रांनो, 65 वर्ष या ठिकाणी निवृत्तीचे वय असते। ऑप्शन क्रमांक 3 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक दुसरा बघा, मानवी हक्क दिन खालीलपैकी कोणत्या दिवशी असतो? जागतिक मानवी हक्क दिन खालीलपैकी कोणत्या दिवशी असतो? बघा, बऱ्याचदा बघा परीक्षेमध्ये विचारला गेलेला प्रश्न आहे, महत्त्वपूर्ण प्रश्न आहे। जागतिक मानवी हक्क दिन विद्यार्थी मित्रांनो 10 डिसेंबर या दिवशी असतो, म्हणजेच ऑप्शन क्रमांक 4 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक तिसरा पहा, लोकसभेची बघा निवडणूक या ठिकाणी लढवण्यासाठी खालीलपैकी किती वय हे आवश्यक असते? बघा, मागील परीक्षामध्ये हा प्रश्न विचारण्यात आला होता। समजा लोकसभेची बघा निवडणूक लढवायची असेल तर खालीलपैकी किती वय या ठिकाणी आवश्यक असते? बघा, ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 राहील। लोकसभेची बघा निवडणूक या ठिकाणी लढवण्यासाठी विद्यार्थी मित्रांनो 25 या ठिकाणी वय या ठिकाणी हे आवश्यक वय असते। प्रश्न क्रमांक चौथा बघा, लोकसभेचं बघा मुदतीपूर्व विसर्जन करण्याचा अधिकार खालीलपैकी कोणाला असतो? बघा, लोकसभेचं मुदतीपूर्व विसर्जन बघा करण्याचा अधिकार तो राष्ट्रपती यांना असतो, म्हणजेच ऑप्शन क्रमांक 1 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक 5 बघा, भारतीय राज्यघटनेच्या घटना दुरुस्तीच्या एकूण किती पद्धती आहेत? बघा, महत्त्वपूर्ण प्रश्न विद्यार्थी मित्रांनो, मागील परीक्षामध्ये विचारला गेलेला प्रश्न आहे। भारतीय राज्यघटनेच्या घटना दुरुस्तीच्या एकूण किती पद्धती आहेत? बघा, घटना दुरुस्तीच्या बघा एकूण पद्धती विद्यार्थी मित्रांनो 3 आहेत, म्हणजेच ऑप्शन क्रमांक 3 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक 6 बघा, मायावती खालीलपैकी कोणत्या पक्षांच्या नेत्या आहेत? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक विद्यार्थी मित्रांनो 3 राहील। बहुजन समाज पक्ष म्हणजेच BSP या पक्षांच्या बघा मायावती या ठिकाणी प्रमुख नेत्या आहेत। प्रश्न क्रमांक 7 पहा, भारत सरकारने मंडल आयोगाची नेमणूक खालीलपैकी कोणत्या वर्षी केली होती? बघा, महत्त्वपूर्ण प्रश्न विद्यार्थी मित्रांनो, मागील परीक्षामध्ये विचारला गेलेला प्रश्न आहे। भारत सरकारने मंडल आयोगाची नेमणूक कोणत्या वर्षी केली होती? तर या ठिकाणी बघा ऑप्शन क्रमांक 4 राहील। सन 1978 वर्षी बघा भारत सरकारने मंडल आयोगाची नेमणूक ही केली होती। प्रश्न क्रमांक 8 पहा, लष्कर-ए तोयबा बघा ही एक दहशतवादी संघटना आहे, कोणत्या देशाची या ठिकाणी संघटना आहे? लष्कर-ए तोयबा ही दहशतवादी संघटना कोणत्या एका देशाची दहशतवादी संघटना आहे? बघा, ऑप्शन क्रमांक विद्यार्थी मित्रांनो 3 राहील। पाकिस्तान या ठिकाणी या देशाची बघा संघटना आहे। ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, खालीलपैकी या ठिकाणी आपल्याला नगदी पीक ओळखायचं आहे। बघा, या ठिकाणी 4 पिके आहेत, नगदी पीक आपल्याला ओळखायचं आहे। विद्यार्थी मित्रांनो, तंबाखू बघा हे पीक नगदी पिके यांच्यामध्ये बघा मोडणारं ते पीक आहे। प्रश्न क्रमांक 10 बघा, धोम हे सातारा जिल्ह्यामधलं धरण कोणत्या नदीवरचं धरण आहे? बघा, धोम हे सातारा जिल्ह्यामधलं एक प्रमुख धरण आहे, कोणत्या नदीवरचं या ठिकाणी धरण आहे? विद्यार्थी मित्रांनो, ऑप्शन क्रमांक 2 राहील। धोम बघा हे धरण कृष्णा नदीवरचं या ठिकाणी ते धरण आहे। विद्यार्थी मित्रांनो, बघा आपल्याकडे DMER बघा आपल्याकडे बघा महत्त्वपूर्ण असेच बघा 8000 प्रश्नाचं एक महत्त्वपूर्ण PDF आहे। विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या ठिकाणी कोणतीही पोस्ट असू द्या विद्यार्थी मित्रांनो, DMER फार्मासिस्ट असेल, DMER बघा लायब्ररीयन असेल, लॅब टेक्निशियन बघा, समाजसेवा वैद्यकीय अधीक्षक बघा, टेक्निकल असिस्टंट, एक्सरे टेक्निशियन, विद्यार्थी मित्रांनो तुमची कोणती पोस्ट असू द्या, बघा आपल्याकडे 8000 प्रश्नाचं एक महत्त्वपूर्ण PDF आणि बघा संबंधित
विषयाचे टेक्निकल या ठिकाणी प्रश्नाचे महत्त्वपूर्ण प्रश्नांचे PDF. विशेष म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, जो आपल्याकडे DMER ने जो बघा आपल्याकडे सिलेबस दिला होता, त्याच बघा सिलेबसवर आधारित या ठिकाणी टेक्निकल या ठिकाणी आपल्याकडे विषयांचे प्रश्नसंच अवेलेबल आहेत. विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला बघा तुमची या ठिकाणी पोस्ट असेल तर तुम्हाला या ठिकाणी टेक्निकल आणि नॉन टेक्निकल बघा या ठिकाणी प्रश्नसंच आपल्याकडे अवेलेबल आहेत. जर तुम्हाला खरंच या ठिकाणी बघा हे महत्त्वपूर्ण प्रश्नाचे PDF घ्यायचे असेल तर 99 22 64 81 29 या मोबाईल क्रमांकावर फक्त या ठिकाणी 249 फोन पे किंवा गुगल पे करायचं आणि व्हॉट्सअपला हाय करायचंय. तुम्हाला एका मिनिटाच्या आत व्हॉट्सअपवर बघा हे महत्त्वपूर्ण प्रश्नांचे PDF पाठवले जातील. याचा बघा फायदा नक्कीच सर्वांना होणार आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, मृत्युंजय या कादंबरीचे लेखक खालीलपैकी कोण आहेत? मृत्युंजय बघा बऱ्याचदा परीक्षेमध्ये रिपीट झालेला प्रश्न आहे. मृत्युंजय विद्यार्थी मित्रांनो, शिवाजी सावंत मृत्युंजय या कादंबरीचे लेखक आहेत. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, गंगा यमुना यांचा संगम बघा खालीलपैकी कोणत्या ठिकाणी होतो? गंगा यमुना यांचा संगम कोणत्या ठिकाणी होतो? तर अलाहाबाद या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो गंगा यमुना या नद्यांचा संगम होतो. प्रश्न क्रमांक 13 पहा, हरित क्रांतीचा मुख्य परिणाम कोणत्या पिकावर झाला? बघा महत्त्वपूर्ण प्रश्न आहे, मागील परीक्षामध्ये विचारला गेलेला प्रश्न आहे. हरित क्रांतीचा मुख्य परिणाम कोणत्या पिकावर झाला होता? तर याचं योग्य उत्तर विद्यार्थी मित्रांनो अन्नधान्य बघा या बघा अन्नधान्य बघा पिकावर विद्यार्थी मित्रांनो हरित क्रांतीचा मुख्य या ठिकाणी परिणाम हा झाला होता. प्रश्न क्रमांक 14 पहा, भारतामध्ये विचारले हिमालय हा पर्वत कोणत्या प्रकारचा पर्वत आहे? बघा बऱ्याचदा परीक्षेमध्ये विचारला गेलेला प्रश्न आहे. भारतामधील हिमालय हा पर्वत कोणत्या प्रकारचा पर्वत आहे? तर या ठिकाणी बघा ऑप्शन क्रमांक 3 राहील. हिमालय हा पर्वत पहा घडीचा पर्वत या प्रकारचा तो पर्वत आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, उत्तर गोलार्धामधला सर्वात मोठा दिवस खालीलपैकी कोणता दिवस असतो? तर उत्तर गोलार्धामधला सर्वात मोठा दिवस विद्यार्थी मित्रांनो तर 21 जून हा उत्तर गोलार्धामधला सर्वात मोठा तो दिवस असतो. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, सर्वात जास्त बघा सरासरी वार्षिक तापमान खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये असते? सरासरी विचारले, सर्वात जास्त बघा सरासरी वार्षिक तापमान कोणत्या राज्यामध्ये असते? तर तामिळनाडू बघा या राज्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो सरासरी बघा ही वार्षिक तापमान सर्वात जास्त असते. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, भारतामधलं बघा वाळवंट कोणत्या नावाने ओळखले जाते? बघा भारतामधलं वाळवंट कोणत्या नावाने ओळखले जाते? बघा थारचे वाळवंट म्हणून बघा भारतामधलं वाळवंट हे ओळखले जाते. ऑप्शन क्रमांक 3 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, भीमा कोयना तुंगभद्रा या ठिकाणी काही नद्या आहेत. या नद्या बघा कोणत्या नदीच्या उपनद्या आहेत? या ठिकाणी बघा महत्त्वपूर्ण प्रश्न विद्यार्थी मित्रांनो, भीमा कोयना तुंगभद्रा कोणत्या नदीच्या या ठिकाणी उपनद्या आहेत? बघा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 4 राहील. भीमा कोयना तुंगभद्रा या सर्व नद्या पहा कृष्णा नदीच्या या ठिकाणी उपनद्या आहेत. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, सापुतारा बघा हे एक थंड हवेचं ठिकाण आहे तर ते खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? सापुतारा बघा हे थंड हवेचं ठिकाण विद्यार्थी मित्रांनो गुजरात या राज्यामधलं थंड हवेचं ठिकाण आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, जोगचा धबधबा खालीलपैकी कोणत्या नदीवरचा धबधबा आहे? बघा महत्त्वपूर्ण प्रश्न आहे, जोगचा धबधबा कोणत्या नदीवरचा धबधबा आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 राहील. शरावती या नदीवर विद्यार्थी मित्रांनो जोगचा धबधबा आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, थोरियम बघा या खनिजाचे सर्वात जास्त साठे खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहेत? बघा मागील परीक्षामध्ये हा प्रश्न विचारण्यात आला होता. थोरियम बघा हे एक खनिज आहे. या खनिजाचे सर्वाधिक साठे कोणत्या राज्यामध्ये आहेत? तर विद्यार्थी मित्रांनो केरळ या राज्यामध्ये सर्वात जास्त या ठिकाणी थोरियम या ठिकाणी खनिजाचे साठे आहेत. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, क्षेत्रफळाच्या दृष्टीने जगामध्ये विचारले दुसऱ्या क्रमांकाचा बघा सर्वात मोठा देश खालीलपैकी कोणता आहे? बघा क्षेत्रफळाच्या दृष्टीने जगामधला दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा देश बघा पहिल्या क्रमांकाचा रशिया आहे तर दुसऱ्या क्रमांकाचा विद्यार्थी मित्रांनो कॅनडा बघा जगामध्ये दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा या ठिकाणी क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठा दुसऱ्या क्रमांकाचा देश आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, कॅन्सर रोगावर बघा रोगनिदान बघा करण्यासाठी खालीलपैकी कोणत्या प्रकारचं किरणोत्सारी समस्थानिके वापरतात? महत्त्वपूर्ण प्रश्न विद्यार्थी मित्रांनो, कॅन्सर बघा रोगावर रोगनिदान बघा करण्यासाठी कोबाल्ट 60 या प्रकारच्या या ठिकाणी समस्थानिके वापरतात. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, डॅप्सोन बघा हे एक प्रभावी औषध आहे तर ते खालीलपैकी कोणत्या रोगासाठी वापरतात? डॅप्सोन
बघा महत्त्वपूर्ण प्रश्न विद्यार्थी मित्रांनो, डॅप्सोन बघा हे प्रभावी औषध कुष्ठरोगावर या ठिकाणी प्रामुख्याने वापरतात. प्रश्न क्रमांक 25 बघा, रेटिनॉल हे पुढीलपैकी कोणत्या एका जीवनसत्वाचे या ठिकाणी रासायनिक नाव आहे? रेटिनॉल. बघा रेटिनॉल मध्ये जीवनसत्व अ असतो. ऑप्शन क्रमांक 1 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, सत्यशोधक समाजाची स्थापना महात्मा ज्योतिबा फुले यांनी केली, तर यांची स्थापना कोणत्या वर्षी केली होती? महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. सत्यशोधक बघा समाजाची स्थापना महात्मा ज्योतिबा फुले यांनी केली, तर कोणत्या वर्षी केली होती? तर सन 1873 या वर्षी केली. बघा ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, इष्ट असेल ते बोलणार आणि साध्य असेल ते करणार अशी भूमिका खालीलपैकी कोणाची होती? इष्ट असेल ते बोलणार आणि साध्य असेल ते करणार अशी भूमिका खालीलपैकी कोणाची भूमिका होती? तर गोपाळ गणेश आगरकरांची या ठिकाणी ही भूमिका होती. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, महर्षी कर्वे यांनी खालीलपैकी कोणत्या संस्थेमधील विधवेशी बघा पुनर्विवाह केला होता? महर्षी कर्वे यांनी खालीलपैकी कोणत्या संस्थेमधील विधवेशी या ठिकाणी पुनर्विवाह केला होता? तर त्यांनी बघा शारदा सदन येथील बघा या संस्थेमधील बघा विद्यार्थी मित्रांनो विधवेशी त्यांनी या ठिकाणी पुनर्विवाह केला होता. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी खालीलपैकी कोणत्या एका ठिकाणी मनुस्मृतीचं दहन हे केले होते? बघा महत्त्वपूर्ण प्रश्न विद्यार्थी मित्रांनो, परीक्षेमध्ये विचारला गेलेला प्रश्न आहे. तर या ठिकाणी बघा ऑप्शन क्रमांक 2 राहील. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी महाड या ठिकाणी मनुस्मृतीचं बघा दहन हे केले होते. प्रश्न क्रमांक 30 बघा, इशारा व सत्सार ही बघा ग्रंथ खालीलपैकी कोणाची ग्रंथ आहेत? इशारा आणि सत्सार बघा ही ग्रंथे कोणाची ग्रंथ आहेत? बघा महात्मा ज्योतिबा फुले यांची या ठिकाणी ग्रंथ आहेत. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, ड्रीम्स फ्रॉम माय फादर बघा या नावाचं आत्मचरित्र खालीलपैकी कोणाचं आहे? ड्रीम्स फ्रॉम माय फादर बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 बराक ओबामा यांचे या ठिकाणी हे आत्मचरित्र आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, जागतिक ग्राहक दिन खालीलपैकी कोणत्या दिवशी असतो? जागतिक ग्राहक दिन बघा 15 मार्च बघा विद्यार्थी मित्रांनो या दिवशी जागतिक ग्राहक दिन असतो. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, अग्नि 3 या क्षेपणास्त्राचा पल्ला खालीलपैकी किती किमी आहे? अग्नि 3 या क्षेपणास्त्राचा पल्ला खालीलपैकी किती किमी असतो? बघा 3500 या ठिकाणी अग्नि 3 या क्षेपणास्त्राचा या ठिकाणी पल्ला आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, जमिनीवर मारा करणारा क्षेपणास्त्र खालीलपैकी कोणता आहे? बघा जमिनीवर मारा करणारा बघा क्षेपणास्त्र विद्यार्थी मित्रांनो पृथ्वी क्षेपणास्त्र या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, LTTE बघा ही एक दहशतवादी संघटना आहे. कोणत्या देशामधली या ठिकाणी दहशतवादी संघटना आहे? बघा सर्वांनी योग्य उत्तर द्यायचा प्रयत्न करायचा. श्रीलंका या देशामध्ये विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी दहशतवादी संघटना आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, नायगाव हे मोरांसाठी बघा प्रसिद्ध असलेलं अभयारण्य खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? नायगाव बघा हे मोरांसाठी प्रसिद्ध असलेलं अभयारण्य कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? बघा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 राहील. नायगाव विद्यार्थी मित्रांनो बघा हे अभयारण्य मोरांसाठी प्रसिद्ध असलेलं अभयारण्य बीड या जिल्ह्यामध्ये आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, सावित्री, वासिष्ठी, जगबुडी बघा या कोकणामधल्या नद्या कोणत्या जिल्ह्यामधल्या नद्या आहेत? सावित्री, वासिष्ठी, जगबुडी विद्यार्थी मित्रांनो या कोकणामधल्या नद्या रत्नागिरी या जिल्ह्यामधल्या त्या नद्या आहेत. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, फिरोजशाह कोटला बघा हे क्रिकेटचं मैदान कोणत्या ठिकाणी आहे? तर विद्यार्थी मित्रांनो या क्रिकेट बघा स्टेडियमचं नाव आता बदललेलं आहे. तर अरुण जेटली बघा हे क्रिकेटचं स्टेडियम कोणत्या एका ठिकाणी आहे? अरुण जेटली हे क्रिकेटचं बघा स्टेडियम विद्यार्थी मित्रांनो दिल्ली या ठिकाणी आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, युनिसेफ बघा ही एक आंतरराष्ट्रीय बघा या ठिकाणी बघा युनिसेफ विद्यार्थी मित्रांनो या आंतरराष्ट्रीय बघा संघटना आहे विद्यार्थी मित्रांनो. यांचं मुख्यालय कोणत्या ठिकाणी? युनिसेफ यांचं मुख्यालय या ठिकाणी न्यूयॉर्क या ठिकाणी आहे. प्रश्न क्रमांक 40 बघा, उपरा या ठिकाणी एक पुस्तक आहे विद्यार्थी मित्रांनो. या पुस्तकाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत? उपरा बघा परीक्षेमध्ये विचारला गेलेला प्रश्न आहे उपरा. तर लक्ष्मण माने उपरा या पुस्तकाचे लेखक आहेत. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, माणसाच्या शरीराचे तापमान खालीलपैकी किती अंश सेल्सिअस असते? माणसाच्या शरीराचं तापमान बघा या ठिकाणी 37 बघा सेल्सिअस या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, मानवी मेंदूचं वजन खालीलपैकी किती ग्रॅम असते? मानवी मेंदूचं वजन 1300 ते 1400 ग्रॅम यांच्या दरम्यान बघा मानवी मेंदूचं वजन असते. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, ECG खालीलपैकी कोणत्या अवयवासाठी
वापरतात? ECG, इलेक्ट्रोकार्डिओग्राम, ECG. तर विद्यार्थी मित्रांनो ECG हे तर हृदय बघा ऑप्शन क्रमांक 3 यांच्यासाठी या ठिकाणी वापरतात. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, आधुनिक आवर्त सारणी खालीलपैकी कशावर आधारित आहे? आधुनिक आवर्त सारणी बघा खूप महत्त्वपूर्ण प्रश्न विद्यार्थी मित्रांनो, परीक्षेमध्ये विचारला गेलेला प्रश्न आहे. आधुनिक आवर्त सारणी बघा मूलद्रव्याच्या अणुअंकावर या ठिकाणी आधारित आहे. ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, प्लास्टिक, कृत्रिम धागे, पॉलिथिनच्या पिशव्या यांच्या निर्मितीसाठी बघा खालीलपैकी काय वापरतात? प्लास्टिक, कृत्रिम धागे, पॉलिथिनच्या पिशव्या विद्यार्थी गॅमॅक्झिन. ऑप्शन क्रमांक 4 आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, सोने या मूलद्रव्याची बघा रासायनिक संज्ञा खालीलपैकी कोणती आहे? सोने बघा केमिकल सिम्बॉल बघा गोल्ड. बघा सोने या मूलद्रव्याची रासायनिक संज्ञा AU या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न बघा, खालीलपैकी या ठिकाणी कोणता ग्रह नाही? बघा बुध, मंगळ, गुरु तर चंद्र. विद्यार्थी मित्रांनो बघा ऑप्शन क्रमांक 1 या ठिकाणी हा ग्रह नाही. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, 20 कलमी या आर्थिक कार्यक्रमाची घोषणा पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी खालीलपैकी कोणत्या वर्षी केली होती? 20 कलमी बघा ही एक आर्थिक कार्यक्रम होता विद्यार्थी मित्रांनो. या कार्यक्रमाची घोषणा पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी खालीलपैकी कोणत्या वर्षी केली? 20 कलमी योजना. तर सन 1975 या वर्षी बघा 20 कलमी या आर्थिक कार्यक्रमाची घोषणा करण्यात आली होती. प्रश्न क्रमांक पुढे, तलाट्याच्या कार्यालयास खालीलपैकी काय म्हणतात? तलाट्याच्या कार्यालयास सज्जा असे म्हणतात. ऑप्शन क्रमांक 4 आपले योग्य उत्तर राहील. प्रशासकीय सुधारण्यासाठी कोणत्या एका जिल्ह्यामध्ये लखीना पॅटर्न बघा या ठिकाणी प्रयोग करण्यात आला होता? प्रशासकीय सुधारणा करण्यासाठी विद्यार्थी मित्रांनो अहमदनगर या जिल्ह्यामध्ये हा पॅटर्न या ठिकाणी राबवण्यात आला होता. प्रश्न क्रमांक पुढचा, ग्रामसभा बोलवण्याचा अधिकार खालीलपैकी कोणाला असतो? ग्रामसभा बोलवण्याचा अधिकार खालीलपैकी कोणाला असतो? तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर सर्वांनी कॉमेंट करून सांगायचं आहे. सर्व व्हिडिओला एक लाईक करायचं आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील. आणि विद्यार्थी मित्रांनो DMER भरती बघा आपल्याकडे या ठिकाणी असेच बघा 8000 प्रश्नाचं एक महत्त्वपूर्ण PDF आणि बघा संबंधित विषयाचे टेक्निकल प्रश्नाचे या ठिकाणी PDF हे अवेलेबल आहे. बघा तुमची या ठिकाणी कोणतीही पोस्ट असू द्या विद्यार्थी मित्रांनो, सर्वांच्या या ठिकाणी आपल्याकडे टेक्निकल या ठिकाणी सिलेबसनुसार सर्व या ठिकाणी प्रश्नसंच हे अवेलेबल आहेत. विद्यार्थी मित्रांनो यामध्ये बघा पूर्णपणे आपला अभ्यासक्रम या ठिकाणी कव्हर केलेला आहे. बघा आता परीक्षेला कमी वेळ आहे. जर तुमच्या ठिकाणी पोस्ट असेल तर विद्यार्थी मित्रांनो तुम्ही या ठिकाणी आपल्याकडचं बघा हे 4000 या ठिकाणी प्रश्न आहेत आणि 4 टेक्निकलचे प्रश्न म्हणजे एकूण 8000 आपल्याकडे या ठिकाणी प्रश्न आहेत. जर तुम्हाला या ठिकाणी खरंच PDF पाहिजे असेल तर तुम्ही या ठिकाणी व्हॉट्सअपवर या ठिकाणी मेसेज करू शकता.